नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं कॅप्शन आहे गुरुपौर्णिमा. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झाला असेल की आज काय विषय असा नेमका. तर मित्रांनो, तुम्ही जर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल जर ओपन केलं तर तुम्हाला पहिलं असं दिसेल की गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मग हे बघितलं तर मग असं लक्षात येतं की खरंच आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज 21 जुलै 2024 आहे. आणि महिना जर बघितला कॅलेंडर, जो मराठी महिना आहे आपला, यानुसार मराठी कॅलेंडरमध्ये आज 21 तारीख आहे, महिना आहे आषाढ. आणि मग या आषाढ महिन्याची आज पौर्णिमा आणि यालाच आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतोय. मित्रांनो, याचं कारण असं आहे की जर आपण मागे जाऊन बघितलं तर असंही सांगितलं जातं इतिहासामध्ये की गुरुपौर्णिमा ही ज्याने चारी वेद लिहिले ते व्यास ऋषी यांच्या जन्मामुळे याला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. किंवा असंही सांगितलं जातं की विष्णू भगवान विष्णू जे आहेत यांच्या पूजा केली जाते किंवा त्यांच्यामुळं इथे गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं. परंतु मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि मग जर बघितलं तर आजच्या प्रचलित जर बघितलं आपण, जर व्यासांच्या जन्मामुळे जर ही गुरुपौर्णिमा किंवा त्यांना जर पहिला गुरु मानलं जात असेल तर मग त्यावर कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे का नाही. तर गुरु म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला भेटलेला, त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा त्या माणसाला चांगल्या गोष्टी सांगणारा, चांगलं कर्म करायला लावणारा, हाताला धरून बोटाला धरून चालायला लावणारा, असं जर मग आपण विचार केला. कारण मनुष्य ज्यावेळेस जन्म घेतो त्या जन्म घेतल्यानंतर जसं त्याचं बालपण यायला लागतं, मग त्या बालपणामध्ये त्याला वेगवेगळी माणसं भेटतील, वेगवेगळी लोक त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतील. मग हे त्याचे गुरु होतात का? तर अगदी बरोबर आहे, हे त्याचे गुरुच होत आहेत. कारण सर्वसामान्य बालक जे असेल किंवा ज्या बालकाला काहीच दुनियेमधलं कळत नाही, त्याला जर कुठलीही छोटी छोटी का गोष्ट असे ना, जर कोणी त्याला सांगत असेल, त्याला चांगल्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत असेल, चांगल्या गोष्टी शिकवत असेल, तर मग तो प्रत्येक गोष्ट शिकवणारा माणूस, व्यक्ती, मग ती स्त्री असेल पुरुष असेल, हा त्याचा गुरु होऊ शकतो. मित्रांनो, तुमचे आईवडील तर तुमचे गुरु आहेतच, परंतु तुमचे बहीण असेल, भाऊ असेल, काका असेल, मित्रमंडळी असतील किंवा पाहुणे असतील, जी तुम्हाला चांगली गोष्ट सांगतायत तेही तुमचे गुरु होत आहेत. शिवाय जर तुमची मुलं असतील, एखादी गोष्ट न येत असलेली तुम्हाला शिकवत असतील, ती सुद्धा तुमची गुरु होऊ शकतात. एवढंच काय, परंतु तुमची जी पत्नी असते ती जर तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असेल, सन्मार्गावर नेत असेल, तर ती सुद्धा तुमचा त्या गोष्टीतली गुरु होऊ शकते. अशा पद्धतीनं ही गुरु आणि शिष्य, म्हणजे गुरु हा देत जाणारा आणि शिष्य हा घेत जाणारा, ज्ञान चांगल्या गोष्टी. परंतु महाभारतामधली जी गोष्ट आपल्याला सांगितली जाते की द्रोणाने एकलव्याला काहीही न देता शिष्याला अधू करण्याच्या उद्देशानं त्याच्याकडून गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा घेतला. ही मात्र नसलेल्या गुरुने घेतलेली गुरुदक्षिणा असंच त्याला म्हणावं लागेल. आणि मग आपल्याकडे जे दाखवलं जातं की खूप मोठी दाढी वाढलेली असते, वयस्कर असतात, अशी ही गुरु माणसं आणि त्यांच्या समोर त्यांना नतमस्तक होणारा त्यांचा शिष्य. परंतु मित्रांनो, मला तरी असं वाटतं की गुरु या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी आहे. आणि तेच उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपले जे ग्रहमाला आहे याच्यामध्ये जरी बघितलं तर गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. म्हणजे तो विशाल काय, महाकाय आहे, त्याचा आकारच खूप मोठा आहे. आणि मग तशाच अर्थाने जर बघितलं तर गुरु आणि शिष्य, म्हणजे गुरु काहीही झालं तरी हा सगळ्यात मोठा असला पाहिजे. मग तो आकाराने म्हणण्यापेक्षा तो कर्माने मोठा असला पाहिजे, ज्ञानाने मोठा असला पाहिजे किंवा त्याच्या गुणाने मोठा असला पाहिजे. त्याच्याकडे सगळे सद्गुण
त्याच्यामध्ये सामावलेले असले पाहिजेत. गुरुच्या समोर कितीही शिष्य असले तरी गुरु त्या शिष्यांमध्ये भेदभाव करणारा नसला पाहिजे. त्या शिष्यांना समान वागणूक देणारा गुरु असला पाहिजे. आणि गुरु हा सतत देणारा असला पाहिजे. शिष्याला उंचावर नेणारा असला पाहिजे, पण शिष्याला मागे खेचणारा नसला पाहिजे. म्हणजेच काय तर द्रोणासारखा गुरु नसला पाहिजे, पण एकलव्यासारखा शिष्य मात्र असला पाहिजे. कारण एकलव्याने शिक्षण न घेताही गुरुदक्षिणा दिली आणि द्रोणाने शिक्षण न देता ती गुरुदक्षिणा स्वीकार केली. असा कपटी गुरु मात्र कुठंच कोणालाच मिळू नये. अशा या गुरुची व्याप्ती खूप मोठी असली पाहिजे. आणि शिष्य जर बघितला तर शिष्य हा धनधानगा असेल, द्रव्याने पैशाने अडक्याने मोठा जरी असेल तरी एवढंच काय, पण तो एखादा राजा असेल तरी सुद्धा तो गुरुच्या समोर हा शिष्यच असतो. ज्ञानाने हा त्याच्यापेक्षा मोठा असतो, म्हणून गुरु हा गुरुच असतो. आणि मग अशी गुरुपौर्णिमा जर साजरी करत असतील तर मित्रांनो असं म्हणावं लागतं की गुरु म्हटल्यानंतर देणारा, शिक्षण देणारा. आणि शिक्षण देणारा म्हटलं की शिक्षकाची आठवण होते. आणि मग शिक्षक, तुम्हाला तर माहिती आहे की तुम्ही ज्या वेळेस बोटाला धरून शाळेमध्ये घालवलं तुम्हाला, त्यावेळेस पहिल्या ज्या मॅडम असतील, पहिले जे शिक्षक असतील, हे तुम्हाला शिकवतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की ते माझे गुरु आहेत का? तर अगदी बरोबर आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला जे काही तुमच्या हातातली पेन्सिल धरून तुम्हाला बाराखडी शिकवणारे गुरु हे तुमचे शिक्षक, हे तुमचे गुरुच आहे. आणि हे असे असलेले गुरु मात्र शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतात. मग मध्ये येणारे, मग तुमचं शालेय शिक्षण होईल, त्याच्यामध्ये जे काही आवडते शिक्षक असतील ते सुद्धा तुमचे गुरु आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमधलं ज्ञान देणारा माणूस, ज्ञान देणारा शिक्षक, मग तो कोणताही विषय असो, तो जर त्यामधलं तुम्हाला ज्ञान देत असेल तर तो तुमचा गुरुच आहे. आणि मग असा गुरु, मग मला असं वाटतं की गुरु आणि शिष्यामध्ये जसं ज्ञान, गुरु हा ज्ञान देणारा आणि शिष्य हा ज्ञान घेणारा असतो, त्यामध्ये मग वयाचा काही फरक असेल का? किंवा समवयस्क असतील तर ते एकमेकाचे गुरु शिष्य होऊ शकतात का? की गुरु हा वयस्करच असला पाहिजे? तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर वाटतंय की गुरु हा वयाने मोठा असेलच, परंतु वयाचं बंधन मात्र या ठिकाणी नसावं. काही वेळेस एखाद्या माणसाला सन्मार्गावर आणण्यासाठी त्या गुरुचं वय हे त्याच्या समवयस्क असेल, त्याच्या लहानही असू शकतो, त्याच्यापेक्षा मोठाही असू शकतो, परंतु तो जर सन्मार्गाने चांगल्या गोष्टी सांगून सद्गुणाने एखाद्या माणसाला सन्मार्गावर आणत असेल, चांगल्या मार्गावर आणत असेल, तर तो त्याचा गुरुच होऊ शकतो. आणि मित्रांनो, इतिहासामध्ये अशी खूप मोठी उदाहरणं आहेत. इतिहास असं सांगतो की गुरु हा सर्वश्रेष्ठच आहे, कारण त्याने तुम्हाला या जगामध्ये आल्यानंतर ज्ञान सुद्धा दिले. आणि आपण म्हणतोच ना, अनुभवा इतका मोठा गुरु कोणताच नाहीये. कारण अनुभव जर आपल्याला येत असेल, अनुभव हा प्रत्येक गोष्टीतून येतो आणि अनुभव जो शिकवतो ते कोणीच शिकवत नाही, परंतु गुरु मात्र काही गोष्टी आपल्याला अगोदरच शिकवत असतो. आणि मग हे जर इतिहासामध्ये जर बघितलं तर काही गोष्टी अशाही आपल्या लक्षात येतात की काही माणसांची तर भेट झालेली पण नसते. याचा अर्थ वयाचा इथे प्रश्नच निर्माण होत नाही. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म 483 आणि 563, म्हणजे आजपासून 2500 वर्ष झाले या गोष्टीला. परंतु एका महामानवाने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपलं गुरु मानले. दुसरे जर बाबासाहेबांचे गुरु बघितले तर दुसरे गुरु आहेत संत कबीर. संत कबीर हे 14व्या शतकामध्ये होऊन गेले. बाबासाहेबांची त्यांची भेट झालेली नाहीये. तिसरे बाबासाहेबांचे गुरु जर बघितले तर ते 19व्या शतकातले गुरु आहेत. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे बाबासाहेबांचा आणि ह्या तीनही माणसांचा, म्हणजे बुद्धाने
गौतम बुद्धांचा आणि बाबासाहेबांची भेट झाली का? अजिबात नाही. संत कबीर आणि बाबासाहेबांची भेट झाली का? अजिबात नाही. महात्मा फुले आणि बाबासाहेबांची भेट झाली का? अजिबात नाही. मग बाबासाहेबांनी या तिघांनाही आपलं गुरु का मानलं? कारण त्यांचे जे काही चरित्र, त्यांचं जे काही माहिती लिहून ठेवलेली आहे ती बाबासाहेबांनी वाचली किंवा ती बाबासाहेबांनी वाचन केल्यानंतर किंवा त्यांच्या गोष्टी अंगीकारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हीच मंडळी अशी आहेत की ज्या गोष्टी या माणसांना आवडत होत्या किंवा या माणसांना ज्या गोष्टी पटत होत्या बाबासाहेबांना, त्याच गोष्टी ह्या माणसाने केलेल्या आहेत. आणि मग बुद्धाचं पुस्तक जे आहे बाबासाहेबांनी वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हे गरजेचं आहे. मनुष्य जातीसाठी किंवा मनुष्य प्राण्यासाठी बुद्धाचं तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे आणि ते तत्वज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ते तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांनी बुद्धाला आपलं गुरु मानले. म्हणजे बाबासाहेबांची त्यांची भेट झाली का? नाही झाली. पण त्यांचे विचार बाबासाहेबांनी स्वीकारले आणि ते विचार जर त्या माणसाचे चांगले असतील तर ते सुद्धा आपण गुरु म्हणून त्यांना स्वीकारू शकतो. दुसरं उदाहरण मी सांगितलं की संत कबीरांचं. संत कबीर तर 14व्या शतकात होऊन गेले, बाबासाहेबांची भेट नाही, परंतु त्यांचे जर विचार बघितले तर संत कबीरांचे ते सुद्धा बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आवडले आणि ते आवडल्यामुळंच बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा गुरु मानले. आणि संत कबीराचं जर सांगायचं झालं तर संत कबीर जे म्हणतात की गुरुची महिमा किती मोठी आहे आणि ईश्वर, आता संत कबीर हे संत आहेत. संतांचं काम काय आहे की परमात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे देवाला भेटायचंय. तर संत कबीर असं सांगतायत की गुरु कसा असतो किंवा गुरु किती श्रेष्ठ, किती मोठा आहे, त्याची महती सांगताना संत कबीर म्हणतात की गुरु आणि गोविंद म्हणजे परमेश्वर जर माझ्या समोर उभा राहिला, दोघंही उभे राहिले, तर मी कोणाच्या पाया पडायचं किंवा मी कोणाला स्वीकारायचं? तर संत कबीर सांगतात की मी गुरुला स्वीकारेन. कारण गुरु मला परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहे, पण परमेश्वराला स्वीकारलं तर मला गुरु मिळणार नाही. म्हणजे गुरु ही चांगली वाट दाखवणारा किंवा सन्मार्ग दाखवणारा माझा गुरु आहे. म्हणून संत कबीरांची जी काही अभंगवाणी आहे त्याच्यामध्ये असंही म्हटलंय, गुरु गोविंद दोनो खडे का केला गोपाळ, गुरु गोविंद दोनो खडे का केला गोपाळ, गुरु बलिहारी आपने गोविंद दियो बताए, कबीरा गोविंद दियो बताए. म्हणजे जर तुम्ही गुरुकडे गेलात तर तुम्हाला जी गोष्ट दिसत नाही, माहीत नाही, ती गोष्ट, अत्युच्च गोष्ट किंवा सर्वात मोठी गोष्ट सुद्धा गुरु तुम्हाला मिळवून देऊ शकतो, हे संत कबीरांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून तर बाबासाहेबांनी त्यांना स्वीकारले. परंतु मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते की गुरु हा देणारा असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी याच गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर यांच्या चांगल्या गोष्टी स्वतः स्वीकारल्या आणि ह्या तिघांनाही आपलं गुरु मानलं. आणि बाबासाहेबांनी त्या मार्गावर चालत असताना खूप मोठा पल्ला गाठला किंवा विश्वरत्न त्यांना आज म्हटलं जातंय. कारण त्यांच्या विचार यांनी एक्सेप्ट केले, स्वीकारले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु आणि शिष्याची परंपरा कशी असली पाहिजे, तर स्वतः ज्ञानार्जन करत असताना मग त्यांनी दाखला दिला की जे मिलिंद महाविद्यालय बांधलं बाबासाहेबांनी औरंगाबादला, त्या ठिकाणी त्या कॉलेजला नाव मिलिंद दिलं आणि तेथील वनाला किंवा त्या जागेला नाव जे दिले ते नागसेन दिलं. कारण नागसेन, मिलिंद हा राजा आहे आणि नागसेन हा हे भंते आहेत आणि मिलिंद हा मोठा राजा आहे. परंतु राजाला ज्यावेळेस त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली, कारण गुरुकडून त्यांनी जेवढं त्याला पाहिजे
तेवढं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि गुरुने सुद्धा म्हणजे नागसेनने सुद्धा मिलिंदला जेवढं पाहिजे, जेवढ्या शंका त्याच्या जे उत्तरं त्याला पाहिजेत ते सर्व उत्तरं दिली आणि मिलिंदचं ज्यावेळेस समाधान झालं त्याने त्यांना गुरुत्व पत्करलं आणि म्हणून बाबासाहेबांनी कॉलेजला तेथील नाव मिलिंद महाविद्यालय तर तेथील जागेला नाव हे नागसेन दिलंय. आणि मित्रांनो, यातून एक संदेश बाबासाहेबांनी दिलाय की नागसेन हे वन हे जागा आहे आणि त्यामध्ये असलेलं महाविद्यालय एक छोटस आहे. म्हणजे गुरु हा सगळ्यात मोठा आहे आणि जो मिलिंद आहे तो छोटा आहे. मिलिंदाने फक्त ज्ञानार्जन करायचं असतं आणि गुरुने ते देत जायचं असतं. की महाभारतामध्ये असं सांगितलं जातं की गुरु द्रोण आपल्या शिष्यासह जंगलामध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी एक भिल्लाचं पोरग ज्याला एकलव्य असं म्हटलं जातंय तो बाण मारत असतो, पण त्याचा नेम एवढा शार्प झालेला असतो, नेम एवढा चांगला असतो की त्याची भुंकणारे कुत्रे त्याच्या बरोबर जिभीमध्ये तो बाण मारत असतो. द्रोणाने हे बघितलं आणि त्याचा सुगावा काढत काढत ते त्या भिल्लाच्या पोरापर्यंत म्हणजेच एकलव्यापर्यंत आले आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर द्रोणाच्या लक्षात आलं की तिथे एक मूर्ती बनवली त्या मुलाने आणि ती मूर्ती कोणाची आहे तर ती द्रोणाची मूर्ती आहे. आणि मग द्रोणाचार्य बघतो, त्याला विचारतो, त्यावेळेस तो सांगतो की द्रोण, मी तुमच्याकडे आलो पण तुम्ही मला हे शिकवलं नाही. तुमचीच मूर्ती मी बनवली आणि त्या मूर्तीकडे बघून बघून मीच हे सगळं शिकलो, म्हणजे तुम्हीच मला शिकवलंय. ही गुरु म्हणजे शिष्याची ही भावना आहे की हेच माझे गुरु आहेत. त्यांनी त्याला स्वीकारलं नाही पण हेच माझे गुरु आहेत. आणि शेवटी मग द्रोण जो काही गुरु व्हायला पाहिजे होता एकलव्याचा, परंतु द्रोणाने मात्र विद्या त्याला काहीच दिलेली नाही. ह्या एकलव्याने त्यांच्याकडे बघून स्वतःच्या आत्मविश्वासाने किंवा स्वतःच्या आत्मिक ज्ञानाने तो शिकलेला आहे. परंतु द्रोणाने मात्र या ठिकाणी गुरुदक्षिणेमध्ये त्याचा अंगठा घेतला. या ठिकाणी असा गुरु मात्र नसला पाहिजे. एकलव्याचा अंगठा काढून घेतला आणि त्याला अधू केलं. ही कथा मात्र असलेल्या गुरुनी घेतलेली गुरुदक्षिणा असंच त्याला म्हणावं लागेल. तर ते शिष्यानं घेणं आणि गुरुनं देतच जाणं हे या गुरुपौर्णिमेचं महत्व आहे. आणि अशा या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी एक कथा सुद्धा अजून सांगितली जाते की भगवान बुद्धाला ज्यावेळेस ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर जे त्यांना 5 शिष्य त्या ठिकाणी भेटतात, 5 व्यक्ती भेटतात आणि त्या व्यक्तींना भगवान बुद्ध प्रथम जे प्रवचन करतात किंवा त्यांना जे काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी जर बघितलं तर मग मात्र त्याच गोष्टीला तो दिवस असतो आषाढी पौर्णिमेचा, म्हणजे आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा. आणि म्हणून त्याला आषाढ पौर्णिमा असं म्हटलं जातं. ते भगवान बुद्धाचाही संदर्भ या ठिकाणी दिला जातो. परंतु काहीही असेल, गुरु हा कोणी कोणाचा गुरु असू शकतो. तो लहान मोठा नाही, तर गुरु हा गुरुच आहे, शिष्य हा शिष्यच आहे. आणि गुरु शिष्य परंपरा म्हणजे गुरुने द्यायचे आणि शिष्याने घ्यायचे. मग ते कुठल्याही क्षेत्रातनं ज्ञान असेल तर ती गुरु शिष्य पौर्णिमा. आणि जर मग असं भगवान बुद्धाला जगाने स्वीकारले, त्यांचं तत्वज्ञान त्यांचा धम्म जगाने स्वीकारलाय, तर असंच म्हणावं लागेल की भगवान बुद्धाने या 5 शिष्यांना दिलेलं पहिलं प्रवचन धम्म विचार, धम्म ज्ञान हीच गुरुपौर्णिमा आहे. आणि अशा या गुरुपौर्णिमेच्या मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये आलेले तुमचे कोणीही गुरु असतील, जे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला चांगल्या शिकवून जात असतील किंवा तुम्हाला जर सन्मार्गावर आणत असतील, चांगले विचार तुम्हाला देत असतील, तर अशा गुरूंना माझ्याकडून शतशः प्रणाम आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.